फर्स्ट हेडलाइन इंडिया की ताजा कॉन्ट्रॅक्टर आहे जो वसई ज्याने मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेचं काम घेतलेलं आहे 700 कोटीचं. तुम्ही जर आज मुंबई एक्सप्रेस हायवेला गेलात तर आता जो एक मेजर ब्रिज चिपळूणला पडला तो त्या कॉन्ट्रॅक्टरने बांधला होता. त्याच्याच पुढे वैशिष्ट्य नदीवर एक ब्रिज आहे. आम्ही ज्या वेळेला दौऱ्यावर गेलो होतो, आता मी आदरणीय बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, त्यावेळेला तिथल्या स्थानिक लोकांनी आमची गाडी थांबवून आम्हाला एक ब्रिज दाखवला. त्या ब्रिजवरची आत्ताची परिस्थिती ही अशी आहे. अतिशय वाईट दर्जाचं काम या ईगल कन्स्ट्रक्शनने कोकणामध्ये केलेलं आहे. आणि आज कोकणामध्ये जर तुम्ही गेलात तर अनेक ॲक्सिडेंटमध्ये अनेक लोकांचा जीव गेलाय. या कॉन्ट्रॅक्टरला मुंबई आणि उल्हासनगरमध्ये अनेक मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट दिले. त्यातला एक 416 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट हे त्याला उल्हासनगरमध्ये दिलेलं आहे. मी आयुक्तांना आज विनंती केलेली आहे की 8-10 दिवसापूर्वीच त्याला वर्क ऑर्डर दिलेली आहे, तर ते काम तात्काळ रद्द करावं. एखादा माणूस ज्यावेळेला आपल्याला कळतं की हा चुकीचं काम करतोय, तो अशा माणसाला आपण आपल्या शहरातले 400 कोटीचं काम द्यावं का, याचा विचार आयुक्तांनी एकदा करावा अशी मी त्यांना विनंती केली आहे. याच्या आधी देखील उल्हासनगरमध्ये या ईगल कन्स्ट्रक्शनने वेगवेगळ्या नावांवर, म्हणजे ईगल नावावर नाही तर वेगवेगळ्या नावांवर कामं केलेली आहेत. एका कामात त्याला तो ज्या कंपनीवर काम करत होता त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर एक पाण्याचं टेंडर जे एका कंपनीला लागलेलं तिथे देखील त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. त्याही कामाची त्यांनी वाट लावलेली आहे. आता हे 450 कोटीचं काम त्या माणसाला देऊ नये, कारण जर एवढ्या कामांची वाट लावल्याच्या नंतर आपण पुन्हा त्याला तेच काम देतोय. सो मला असं वाटतं की हा उल्हासनगरकरांच्या पैशाशी खेळ आहे. आयुक्तांना आज मी सांगितलेलं आहे की गुरुवारपर्यंत तुम्ही ते टेंडर प्रोसेसिंग रद्द करण्याची जी काय प्रक्रिया आहे ती करा, नाहीतर शुक्रवारपासून आमची मुलं महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरून हे काम बंद करतील. सोमवारपर्यंत याच्यात कुठलाही निर्णय आला नाही तर सोमवारी मी स्वतः आयुक्तांच्या केबिनमध्ये येऊन धरणं आंदोलन करेन. आज श्री अविनाश जाधव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आहेत, तर ते त्यांच्या सहकार्यांसह या ठिकाणी आलेले होते. यापूर्वी त्यांनी महापालिकेला एक पत्र दिलेलं आहे. आपण अमृत योजनेअंतर्गत जी ड्रेनेज स्कीम्स राबवत आहोत आपल्या शहरामध्ये, तर त्यास त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की चिपळूण येथे एक ईगल कंपनी जी आहे त्यांच्या मार्फत एक ब्रिज बांधला जात होता आणि त्याचं काम निकृष्ट होतं आणि तो मध्ये कोसळलेला आहे आणि त्यामुळे तो इथं सुद्धा त्याला कॉन्ट्रॅक्ट देऊ नये अशा प्रकारची त्यांची मागणी आहे. त्याबाबत मी त्यांच्याशी चर्चा केली. ऍक्च्युली त्यांचं मागं पत्र आल्यानंतर आम्ही सदर ठेकेदाराला आमच्याकडे इथं बोलवलेलं होतं. त्या पत्राचा संदर्भ देऊन एक संयुक्त बैठक घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सक्त सूचनाही दिलेल्या होत्या की कामामध्ये कोणत्याही प्रकारचं क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होता कामा नये, चांगल्या प्रकारचं मटेरियल वापरणं, चांगलं काम करणं आणि त्याचं योग्य तो मॉनिटरिंग त्याच्यावरती ठेवणं गरजेचं आहे, अशा प्रकारच्या आम्ही त्यांना समक्ष सूचना दिलेल्या होत्या. त्यानंतर माझे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा त्यांची सुद्धा मी त्यावरती नेमणूक केलेली आहे. त्यासाठी एक स्वतंत्र डेप्युटी इंजिनियरची त्यावरती नेमणूक केलेली आहे. प्लस काही इतर जे ज्युनियर इंजिनियर वगैरे आहेत त्यांना सुद्धा आम्ही तिथं नेमणूक केलेली आहे. तसंच आमचे जे कन्सल्टंट आहे त्यांना सुद्धा आम्ही त्याचं मॉनिटरिंग वाढवायची सूचना दिलेली आहे. त्याप्रमाणे ह्या सर्व स्तरावरती त्याचं मॉनिटरिंग केलं जात आहे. म्हणजे जो मटेरियल वापरण्यात येतो आहे त्याची क्वालिटी, त्याचा दर्जा, त्याच्यानंतर जे कामाचं एक्झिक्युशन केलं जात आहे त्यावरती त्यांची पूर्ण निगराणी आहे. त्याचं दैनंदिन त्याचे रेकॉर्ड्स आमच्याकडे ठेवले जात आहेत. त्यामुळं आम्ही ही जी सगळी कॉन्ट्रॅक्टर नेमणुकीची जी प्रक्रिया होती ती टेंडर प्रक्रियेद्वारे करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये त्यांचं टेंडर आलेलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांची नेमणूक केलेली आहे. हे मी श्री अविनाश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांना जी पूर्ण प्रोसिजर आहे ती सांगितलेली आहे. प्लस आम्ही जे दक्षता त्या ठिकाणी घेत आहोत ते आम्ही त्यांना अवगत केलेलं आहे. आपली सगळी प्रोसिजर त्यांना सांगितलेली आहे, तर त्याची नेमणूक कशी झालेली आहे आणि प्लस
त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले होते की यापूर्वी सुद्धा त्यांना ब्लॅकलिस्टिंग केलेलं आहे वगैरे असं त्यांचं म्हणणं होतं. मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की असं कुठं काही त्यांना ब्लॅकलिस्टिंग केलेलं आहे आपल्या महापालिकेमध्ये, तर त्याची तपासणी करा आणि त्याप्रमाणे आम्ही जी काही योग्य कारवाई करणं गरजेचं आहे तो आम्ही निश्चित कराल.